बाबाचा प्रसंग सांगतो. अगोदरच प्रसंग आला आता. एका माणसाला विंचू चावला आणि विंचू चावल्यानंतर त्याने सांगितलं बाबा, त्यांना कल्पना होती बाबा विंचू उतरवतात म्हणजे औषध लावतात. बाबा थोडंफार इतका ओरडत होता, मेलो मेलो मेलो. साप चावलेला मनुष्य बोलत नाही, विंचू चावलेला कधी शांत राहत नाही. मग विंचवाने नांगी मारली तर आग आग होते. असे बरेचसे विंचू आहेत की अशी नांगी मारतात, आपल्याला धड परमार्थही करू देत नाहीत आणि धड आपल्याला त्यांचं ते करत नाही याच्यात नावल नाही, पण आपल्याला करू देत नाही. तेव्हा खूप ओरडत होता. बाबा गेले आणि एका झाडाचा पाला आणला. वन औषधी काही फार वेगळा नसतं, आपल्याला माहिती नसतं. आणि त्याचा रस टाकला. ते झाड होतं टणटणीचं. एकाने पाहिलं बाबाने कोणता पाला आणला. एका सेकंदात विंचू शांत झाला. मनुष्य हसायला लागला. काही दिवसांनी शेजाराला विंचू चावलं. याने विचार केला की आपणही आणू. हा गेला त्या टणटणीचा पाला आणला. जवळ नव्हती तर गाडी घेऊन गेला, आणला लवकर. आणि टाकल्यानंतर तो आणखीन ओरडायला लागला. अरे बाबा, जिलेबी लाडू खाऊ हा जो हे पदार्थ जे असतात हे हलवायाच्या दुकानात चविष्ट असतात. फक्त ते वडिलांनी आणून मुलाला दिले तर एवढी चव नाही राहत. आईच्या हातून दिलं की त्याचं भातकुलं होत असते. म्हणून आता संतांच्या हात ज्याला लागलं त्याला ते हे निमित्त आहे औषधोपचार. नाही तर बाबाजवळ आम्ही अभ्यास केला आणि बाबाकडून लिहूनही घेतलं आणि तेच औषध दिलं, चांगलं त्याने होणार नाही. पण काही सांगता येत नाही, आपल्याला काही म्हणता येणार नाही. हे आईचं हृदय आहे. बाबा आपल्याला एवढं आईच्या हृदयाने सगळं आपल्याकडून करून घेतात.